नमस्कार. श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या यूट्यूब वाहिनीवर आपणा सर्व धारकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की येत्या काही दिवसांमध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी म्हणजेच 9 जूनला हा राज्याभिषेक दिन म्हणजेच हिंदवी स्वातंत्र्य दिन सोहळा हा आपल्याला गावोगावी करण्यासाठी आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सूचना केलेली आहे. गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो शिवराज्याभिषेक दिन आहे म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन सोहळा तो गावोगावी देवदर्शन पदयात्रा काढून आपल्याला साजरा करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा असा हा प्रसंग आहे. शिवछत्रपतींच्या दिग्विजयाचं प्रतीक आणि हिंदूंच्या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणजे हा हिंदवी स्वातंत्र्य दिन सोहळा अर्थात शिवराज्याभिषेक दिन आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी नवीन शिवराज्याभिषेक शक म्हणजे शिवराज्याभिषेक शक 352 हे प्रारंभ होत असून त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपापल्या गावांमध्ये देवदर्शन पदयात्रा काढायची आहे. देवदर्शन पदयात्रा म्हणजे अगदी दुसरी दुर्गा माता दौडच आहे. आपल्या गावातील ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी जाऊन आरती करून भगवा झेंडा घेऊन गावामधून फेरी काढणे अशा पद्धतीचा उपक्रम आपल्याला करायचा आहे. आपण ही देवदर्शन पदयात्रा का काढतो याचं सुद्धा कारण गुरुजींनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा विधी संपन्न झाल्यानंतर रायगडावर देवादिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी हत्तीवर बसून अंबारीत बसून एक पदयात्रा म्हणजे मिरवणूक काढलेली होती आणि महाराजांनी त्या मिरवणुकीच्या द्वारे जाऊन रायगडावरील जगदीश्वर, शिरकाई माता, मारुतराया या सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद घेतलेले होते. कारण महाराजांची ही ठाम श्रद्धा होती की भगवंताच्या आशीर्वादामुळेच हे हिंदवी स्वराज्याचं कार्य यशस्वी झालेलं आहे. आणि तीच भावना मनात ठेवून आपण सगळ्यांनी आपल्याला सुद्धा शिवछत्रपतींचं हे कार्य करत असताना उदंड यश मिळावं शिवाजी महाराजांसारखं हे मागण्यासाठी ही देवदर्शन पदयात्रा गावोगावी काढायची आहे. देवदर्शन पदयात्रा सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ज्या ज्या गावात जसं सोयीचं असेल त्याप्रमाणे काढण्यात यावी अशी सूचना गुरुजींनी केलेली आहे. देवदर्शन पदयात्रा काढताना भगवा झेंडा आपल्या देवदर्शन पदयात्रेच्या नेतृत्वस्थानी असेल आणि त्यामागं पारंपरिक वेश परिधान करून आणि डोक्यावर भगवाच फेटा, पांढरी टोपी पण नाही, भगवा फेटा घालूनच प्रत्येकाने या देवदर्शन पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपापल्या गावातील ग्रामदेवताचे आशीर्वाद घेऊन त्याची आरती करून गावातून एक फेरी काढायची आहे. त्यासाठी आपण आत्तापासून तयारीला लागूया. सगळ्यांनी ही देवदर्शन पदयात्रा आपापल्या गावामध्ये सुरू करावी. ज्या गावांमध्ये पहिल्यापासून होते त्यांनी सुद्धा यावर्षी पुन्हा काढावी. ज्या गावांमध्ये काम नव्याने सुरू झालेले त्यांनी ही देवदर्शन पदयात्रा यावर्षीपासून सुरू करावी अशी आपल्याला आदरणीय श्री गुरुजींनी सूचना केलेली आहे. त्या सूचनेचं पालन येणाऱ्या काळामध्ये आपण करूया आणि आपली ही देवदर्शन पदयात्रा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपले जास्तीत जास्त हिंदू बांधव यामध्ये सहभागी होतील यासाठी आपण उरलेल्या दिवसांमध्ये प्रयत्न करू आणि गुरुजींच्या आदेशाचं पालन करूया. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.